शहरातील रात्री 10 नंतरच्या बंदबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले की रात्री 10 वाजता बंद करण्याचा आदेश हा फक्त रस्त्यावरील हातगाडी, फेरीवाले आणि अनधिकृत विक्रेत्यांसाठी लागू करण्यात आला आहे. नियमित परवानाधारक दुकाने, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू ठेवण्यासाठी कोणतीही मनाई नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसापासून शहरात रात्री 10 नंतर सर्व दुकाने आणि रेस्टॉरंट बंद राहणार असल्याची चर्चा रंगल्या होत्या. मात्र पोलीस प्रशासनाने आणि अफवांना पूर्ण विराम देत नागरिकांना आणि व्यावसायिकांना गैरसमज करून घेऊ नये असे आवाहन केले आहे. या निर्णयामुळे व्यापारी, हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच शहरातील वाहतूक कोंडी, अनधिकृत अतिक्रमणे आणि कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी रस्त्यावरील अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. स्पष्ट आहे की आम्ही जे स्थापना परमनंट शॉप्स आहे त्यांना आम्ही बंद करत नाही. आम्ही बंद करतो हॉकर्सला हॉकिंग लायसन्स 10 वाजेपर्यंत महानगरपालिकाने दिलेली आहे. त्यांना 10 वाजता अशा प्रकारचे हॉकर्सला बंद करण्यात येते. पान टपरीज ज्यांना लायसन्स आहे त्यांना पण 10 वाजेपर्यंत आहे. पान टपरीज आम्ही 10 वाजता बंद करतो. इतर जे स्थापना जे आतमध्ये चालू आहे त्याबद्दल पोलीस कोणालाही बंद करत नाही, परंतु जे स्थापना बाहेर खुर्ची टेबल लावून किंवा फुटपाथवर खुर्ची टेबल लावून खाना सर्व करत असतील त्यांना पण आम्ही 10 वाजता बंद करत आहे. हीच भूमिका ओव्हरऑल शहराला डिसिप्लिन आणण्याच्या दृष्टिकोनातून ही भूमिका आमची आहे. परंतु जे परमनंट एस्टॅब्लिशमेंट्स आहे त्यांना 24 आवर्स रूलचे हे आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस कारवाई करत आहे. परंतु मी रिपीट करतो, हॉकर्स असतील, खाऊ गल्लीमध्ये अशा प्रकारचे स्टॉल्स असतील, पान टपरीज असतील किंवा रस्त्यावर फुटपाथवर खाना सर्व करणारे अशा प्रकारचे स्थापनाला 10 वाजता बंद करण्यात येईल. जमावबंदीचा एक आदेश आपण जारी केलेला आहे. ती रुटीन जमावबंदीचे आदेश आपल्याकडून निघत असते. वेगवेगळे सण उत्सव वेगवेगळे कारणांनी एक जमावबंदीचे आदेश निघत असते. त्या अनुषंगाने ते रुटीन जमावबंदीचे आदेश निघाले. नागरिकांमध्ये भीती आहे. खरं तर काय झालं, तुम्ही जमावबंदी आदेश काढला होता आणि तिकडे पेट्रोल डिझेल संदर्भात वाढ त्याची काही संबंध नाही. आपण आदेशची कॉपी जर बघितले तर त्यामध्ये काही सण उत्सव पुढचे काळात आहे आणि अशा प्रकारचे सण उत्सवचे काळात अशा प्रकारचे ऑर्डर्स काढण्यात येत असते आणि त्या अनुषंगाने काढण्यात आलेली आहे. त्यामध्ये इतर कोणताही बाबीशी जोडणे हे योग्य नाही. सर, पण आंधे पेट्रोलवर खूप मोठी कारवाई वर्षभरात केलेली होती. त्यांचे सगळे अनधिकृत व्यवसाय वगैरे सगळे बंद केले होते. त्यानंतर हे टोळी युद्ध झाले. अजून प्रिव्हेंटेशन म्हणून आपण काही करतोय का? सर्व प्रकारचे उपाययोजना पोलीस दलांकडून करण्यात येत आहे आणि ही जे घटना आहे त्या अनुषंगाने आणखी काय उपाययोजना करणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने पोलीस दल स्ट्रॅटेजी तयार करून त्या स्ट्रॅटेजीचे अंतर्गत कारवाई करत आहे आणि यामध्ये कोणताही वरचे दर्जावर आहे असे म्हणणे संयुक्तिक आणि योग्य नाही. पारस मुथा यांचा रिपोर्ट.